आपण सगळ्यांनीच सोशल मीडियावर हे वाक्य ऐकलं असेल नाही का, की श्रीमंत होण्यासाठी सगळा खेळ मानसिकतेचा असतो. पण जर फक्त विचार बदलून आयुष्य खरंच बदलत असतं तर एक मोठा प्रश्न उभा राहतो. आणि तोच प्रश्न आज आपण विचारणार आहोत. जर विचार बदलल्याने आयुष्य बदलतं, तर मग प्रत्येकजण श्रीमंत का नाहीये? चला तर मग याचं उत्तर शोधूया. खरंच फक्त सकारात्मक विचार पुरेसे आहेत, की यशाचं गणित यापेक्षा खूप वेगळं आहे? तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, मानसिकता. ही यशाच्या प्रवासातली सुरुवात आहे की शेवट? चला बघूया. हे उदाहरण ना अगदी परफेक्ट बसतं. विचार करा, मानसिकता म्हणजे गाडीचं इंजिन. ती पॉवर देते, शक्ती देते. पण फक्त इंजिन असून गाडी चालते का? नाही. त्यासाठी लागतं इंधन, म्हणजे ॲक्शन, कृती, आणि एक चालक ज्याला माहिती आहे की कुठे जायचंय, म्हणजे स्किल किंवा कौशल्य. यापैकी काहीही नसेल तर गाडी जागेवरून हलणारच नाही ना, बरोबर? बरं, मग ही श्रीमंत मानसिकता म्हणजे नेमकं काय? तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे जिथे प्रत्येक संकटात एक संधी शोधली जाते. इथे अपयश आलं की हार मानली जात नाही, उलट त्यातून शिकून पुढे जाण्यावर भर दिला जातो. इथेच बघा, या दोन विचारसरणीतला मूळ फरक किती स्पष्ट दिसतो. एकीकडे आहे भीतीवर आधारित विचार, तर दुसरीकडे आहे संधीवर आधारित. एकीकडे धोका टाळला जातो, तर दुसरीकडे विचारपूर्वक मोजून मापून धोका पत्करला जातो. आणि याच एका फरकामुळे दोघांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होतात. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. दोन मानसिकता, दोन जग. आता आपण बघूया की पैसा, वेळ, धोका आणि अपयश या चार महत्त्वाच्या गोष्टींबद्दल त्यांचे विचार आणि कृती प्रत्यक्षात कशी वेगळी असते. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, पैशांचं काय? पैशांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो? इथे मुद्दा फक्त किती पैसे कमवले जातात हा नाहीये, तर त्या पैशांचं काय केलं जातं हा आहे. एका विचारसरणीनुसार पैसा फक्त खर्च करण्यासाठी, जगण्यासाठी असतो, तर दुसऱ्या विचारसरणीनुसार पैसा हे एक साधन आहे ज्यातून अजून पैसा निर्माण केला जातो. एक जण खर्च करण्यावर भर देतो तर दुसरा गुंतवणूक करण्यावर. पैशानंतर दुसरी सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? अर्थात वेळ. बघूया मोकळ्या वेळेत हे दोन्ही गट काय करतायत. आणि हा फरक आजच्या डिजिटल जगात तर खूपच महत्त्वाचा आहे. एकीकडे रिकामा वेळ फक्त मनोरंजनासाठी वापरला जातो, तर दुसरीकडे तोच वेळ स्वतःला अपग्रेड करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन कौशल्य मिळवण्यासाठी वापरला जातो. आणि हेच सत्य आहे की जो शिकतो तोच पुढे जातो. बरं, आता बोलूया धोक्याबद्दल. कारण म्हणतात ना, नो रिस्क नो गेन. पण या दोन्ही मानसिकता धोक्याकडे कसं बघतात? आणि हे वाक्य किती खरं आहे बघा. धोका टाळणं म्हणजे सुरक्षित राहणं नाही, उलट ते म्हणजे आहे तिथेच अडकून पडणं. खरी वाढ, खरा विकास हा नेहमीच कम्फर्ट झोनच्या बाहेर असतो. म्हणून धोका न पत्करणं हाच खरा धोका आहे. आणि आता शेवटचा, पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नाहीत, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते? हा फरक खूप मोठा आहे. एकासाठी अपयश म्हणजे फुलस्टॉप, खेळ संपला. पण दुसऱ्यासाठी अपयश म्हणजे एक सूचना, एक फीडबॅक, की अरे हा रस्ता चुकीचा आहे, चला दुसरा मार्ग शोधूया. ते चुकांमधून शिकतात, स्वतःमध्ये सुधारणा करतात आणि दुप्पट जोशाने पुन्हा कामाला लागतात. ठीक आहे, मग आता येऊया मूळ मुद्द्यावर. जर फक्त मानसिकता पुरेशी नाही, तर मग यशाचं खरं सूत्र काय आहे? चला बघूया. आजच्या काळात ना, माहितीची काहीच कमी नाही. इंटरनेटमुळे ज्ञान आणि संधी जवळपास सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. पण मग फरक कुठे पडतो? फरक पडतो अंमलबजावणीत, म्हणजे ॲक्शन घेण्यात. खरा विजेता तोच ठरतो जो मिळालेल्या माहितीवर कृती करतो. तर हे आहे ते यशाचं संपूर्ण पॅकेज. मानसिकता आपल्याला सांगते की एखादी गोष्ट का करायची आहे. कौशल्य आपल्याला शिकवतं की ती कशी करायची. कृती त्या विचारांना प्रत्यक्षात उतरवते. सातत्य त्या प्रयत्नांना जिवंत ठेवतं. आणि वेळेमुळे त्या छोट्या छोट्या प्रयत्नांचे मोठे परिणाम दिसायला लागतात. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. यातली एकही गोष्ट कमी पडली तर यश मिळणं कठीण आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची? चला, ह्या शेवटच्या भागात काही सोप्या पायऱ्या पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बदल काही एका रात्रीत घडत नाही. त्याची सुरुवात होते स्वतःच्या विचारांना ओळखण्यापासून. त्यानंतर येते कृती. फक्त रोज एक छोटे प्रोडक्टिव्ह काम करा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सतत नवीन शिकत राहा. कारण छोट्या छोट्या पावलांमधलं सातत्यच एक दिवस मोठा बदल घडवतं. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आपलं भविष्य कोणत्या तरी एका मोठ्या चमत्कारामुळे नाही, तर आपण आज घेत असलेल्या प्रत्येक लहान-सहान निर्णयाने घडतं. त्यामुळे खरा प्रश्न हाच आहे, आज कोणता निर्णय घेतला जाणार आहे.